गावावरून आणलेल्या आहेत आपल्या 2.5 मासे शेंगा। त्या शेंगाची आज मी सुक्की भाजी बनवणार आहे। तर चला आपण भाजी साफ करून घेऊया आणि मग रेसिपीला स्टार्ट करू। चला रेसिपीला आपण स्टार्ट करूया। 2.5 मासे शेंग छान असे नीट करून घेतलेले आणि डाग पडेपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे। शेंग जेवढी डाग पडेपर्यंत भाजेल छान टेस्ट लागते, भाजीला टेस्ट येते। त्यामुळे आणि ह्या भाजीची रस्सा भाजी सुद्धा गावी करतात, पण ती शेतातनं काढून आणली की लगेच, तर ह्याला तिसरा टाइम झाला त्यामुळे भाजी थोडीशी टेस्टला एवढी चांगली लागत नाही पातळ रस्स्यासाठी। त्यामुळे सुक्की भाजी छान लागते, पण छान असे डाग पडेपर्यंत मी शेंग भाजून घेणार आहे। बघू शकता शेंगाला छान असे डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आणि ते शेंग भाजल्यामुळे ते कढईला थोडेसे डाग पडतातच। छान असं आपण आता यावरून थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि तेलानंतर आपण शेंग चांगले अजून परतून घ्यायचे तेलावरती। बघू शकता छान आपली शेंग पण भाजलेले आणि तेल थोडेसे टाकल्यामुळे शेंगाला किती चकाकी आले। आणि बघू शकता मस्त असे मासे आपल्याला भाजून घ्यायचे आणि डाग पडल्यामुळे छान भाजीला टेस्ट येते। आता मी ही भाजी काढून घेणार आहे। यामध्ये कांदा सुद्धा घालून घेते। या भाजीत थोडा कांदा जास्तीचा वापरायचा, म्हणजे भाजीला छान चव येते। छान कांदा बिना तेलावरतीच आपल्याला असं परतून घ्यायचं, थोडंसं लालसर होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा। चला कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, आपल्याला जेवढं भाजीत टाकायचं तेवढं मी तेल टाकून घेणार आहे। छान आता कांदा परतून घेणार आहे। कांदा चांगला तेलावरती परतून घ्यायचं। यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, आपला कांदा पटकन भाजतो त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेते। मिठाने काय होतं, आपला कांदा पटकन भाजतो आणि कांदा सुद्धा आपला चवदार लागतो मिठामुळे। त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं कांदा आपण भाजताना। कांदा आपला चांगला भाजला, यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। कांदा आपला चांगला परतून घ्यायचा। यामध्ये भाजून घेतलेले शेंग घालून घ्यायची, ती सुद्धा छान अशी तेलावरती परतून घ्यायची। यामध्ये मीठ टाकणार आहे, जेवढं आपल्या भाजीमध्ये लागतं त्याप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे। छान असं परतून घेणार आहे। आता वाफेवरतीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। ताटामध्ये पाणी ठेवून दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे। आपली भाजी छान अशी वाफलेल। झाकणावरती थोडंसं पाणी ठेवणार आहे, आपल्या भाजीला छान असं पाणी सुटतं, त्यामुळे झाकणावरती थोडंसं पाणी ठेवून घेणार आहे। दोन मिनिटं झालेले झाकण काढून घेऊया। बघू शकता भाजी मस्त अशी आपली वाफलेली, खूप छान लागते ही। आणि ही भाजी पावसाचीच फक्त येते, 2.5 मासे शेंग बोलतात आमच्याकडे। तर यामध्ये लाल तिखट आवडीनुसार टाकायचं।
किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही ती लाल तिखट टाकू शकता। छान असं परतून घ्यायचं तेलावरती। चला 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे। म्हणजे भाजीच बघू शकता छान अशी परतलेली आहे। त्यावरती आता मी झाकण ठेवून घेणार आहे। चला मी झाकणावरती गरम पाणी ठेवलेलं आहे, तेच मी पाणी घालून घेणार आहे। गरम पाण्याने आपल्या भाजीला छान चव येते, त्यामुळे कधीही भाजी वापरताना आपण झाकणावरती पाणी ठेवायचं आणि चांगली तिखट टाकल्यानंतर परतल्यानंतर ते झाकणावरचं पाणी आपल्याला घालून घ्यायचं। चला आता मी झाकण ठेवते। एक 15-20 मिनिटासाठी आपली खाण्यासाठी भाजी तयार होते। भाजीला मध्ये मध्ये चेक करत राहायचं। बघू शकता झाकणावरती पाणी ठेवल्यामुळे खाली सुद्धा पाणी सुकतं आणि भाजी करपत नाही आपली आणि छान भाजी शिजते। वरती ताटात पाणी ठेवल्यामुळे खाली घाम उतरतो। पाणी जर कमी पडलं असलं तर गरम पाणी ते आपल्या ताटाचं उतरतं खाली आणि भाजी पण छान शिजते। चला अजून 1-2 मिनिटासाठी आपली भाजी शिजवून घेऊया। यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। आमच्या साईडला शेंगदाण्याचंच कूट वापरतात, तर मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। भाजीला दाटसरपणा येतो आणि आमच्याकडे शेंगदाण्याचंच कूट आम्ही नेहमी वापरतो रोजच्या भाजीमध्ये। तर छान परतून घेऊया। 1-5 मिनिटासाठी आपण आता परत एकदा झाकण ठेवूया। जे हे पाणी आहे ते पाणी पूर्ण सुकून घ्यायचं। 1-5 मिनिटासाठी मी आता परत एकदा झाकण ठेवणार आहे। बघू शकता तुम्ही खाण्यासाठी आपली अडीच मासे शेंग तयार झाल्या। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद।